नमस्कार. आज आपण कुठलीही भाजणी न वापरता खमंग आणि खुसखुशीत असं ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ करूया. सगळ्यात आधी आपण तव्यावर 1 टेबलस्पून धने, 1 टीस्पून बडीशेप आणि 1 टीस्पून जिरं खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या छोट्या जारमध्ये आपण थोडंसं आलं, म्हणजे साधारण 1 इंच, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि हे भाजलेले धने, जिरं, बडीशेप घालून थोडंसं जाडसर वाटून घेऊया. आता एका मोठ्या बोलमध्ये 4 मोठे चमचे म्हणजे साधारण 2 मोठ्या वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घालूया. 1 वाटी कोथिंबीर, 1 गाजर किसून घेतलं आहे ते घातलं. माझ्याकडे रात्रीची डाळ म्हणजेच फोडणीचं वरण उरलं होतं ते मी घालते. आता यामध्ये जे धने, जिरं, बडीशेप, मिरची वाटून घेतलं होतं ते वाटण घातलं आहे. 2 चमचे तीळ घातले. आपण वाटपामध्ये 5 हिरव्या मिरच्या वापरल्यात, त्यामुळे तिखट जास्त व्हायला नको म्हणून मी फक्त अर्धा चमचा मालवणी मसाला घातला आहे. आता अर्धा चमचा हळद वापरणार आहे. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता मी यामध्ये 1 चमचा तेल घालते. अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहे. आता हे सर्व आपल्याला हातानेच मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी पाणी घालणार नाही आहे. आधी थोडंसं मळून घेऊन मग नंतर जसं लागेल तसं थोडं थोडं हातावर पाणी घेऊन मळणार आहे. हे पहा, असं लागेल तसं पाणी घेऊन पीठ आपल्याला एकदम नरम मळून घ्यायचं आहे. आता पीठ झालं की आपण थालीपीठ करायला घेऊया. त्यासाठी इथे पोळपाटावर मी एक स्वच्छ कपडा ओला करून घेतला आहे, तो पसरला आहे. त्याच्यावरती आपल्याला एक पिठाचा गोळा घेऊन तो असा हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आहे. हाताला पाणी लावून थापलं की पीठ चांगलं पसरलं जातं. काल पाहुणे रात्री जेवायला होते, त्यामुळे जेवणाचा अंदाज आला नाही, तर डाळ उरली. मग आता उरलेली डाळीचं करायचं काय? त्या डाळीचा असा थालीपीठामध्ये उपयोग केला ना की मग थालीपीठ एकदम खुसखुशीत आणि चवीलाही छान होतं, कारण हे फोडणीचं वरण होतं. हे थालीपीठ थापून झालं की मग बोटाने 2-3 त्याच्यावर असे होल करायचे आणि असा कपड्यासह उचलून हे तव्यावर टाकायचं. आता ह्या होलमध्ये 1-1 थेंब तेल सोडायचं आणि या थालीपीठावर आपल्याला पाण्याचा हात फिरवायचा आहे, म्हणजे थालीपीठ कोरडं होत नाही. आणि तव्यावर असं बाजूला पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवायचं. हे पाणी का शिंपडायचं बरं? कारण ह्या पाण्याची वाफ होते आणि थालीपीठ एकदम आतपर्यंत चांगलं खुसखुशीत भाजलं जातं आणि ते कडक होत नाही. आता झाकण काढल्यावर हे परतून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं. थालीपीठाला अगदी थोडंसं तेल लागतं, जास्त तेल वापरायचं नाही. आपण आता परत एक करून पाहूया. कपड्याला पाण्याचा हात लावायचा आणि हातावर गोळा करून असं थालीपीठ थापून घ्यायचं. आता मी ह्यामध्ये डाळ होती म्हणून टाकली. आपण नाही डाळ टाकली तरीही चालतं, पण गाजर टाकावं म्हणजे थोडंसं पौष्टिकही होतं. आणि तसंही ज्वारीचं पीठ पौष्टिकच असतं. आणि रोज रोज नाश्ता काय करायचा हा प्रश्न आपल्याला रोज सकाळी असतोच. त्यामुळे केव्हा तरी हे थालीपीठ करायचं. कधीतरी भाजणी असेल तर भाजणीचं थालीपीठ करायचं. आता हे छान थापून झालं आहे. त्याला होल पाडायचा. होल पाडण्याचा उद्देश एवढाच की त्यातून तेल सोडता येतं आणि त्यामुळे आतली बाजू पण म्हणजे खालची बाजूही आपली चांगली खरपूस भाजली जाते.
आणि थालीपीठ करायला नेहमी कपडाच वापरायचा, प्लॅस्टिकचा पेपर किंवा दुधाची पिशवी वगैरे वापरायचं नाही. कपडा उचलून पालथा केला की तव्यावर थालीपीठही व्यवस्थित घालता येतं आणि चुकून जर कपड्याला चिकटलंच तर मागच्या बाजूला पाण्याचा हात फिरवला की थालीपीठ कपडा लगेच सोडतं. या प्रकारे आपण सगळे थालीपीठ करून घेऊया. हे पहा, आणि थालीपीठ करताना इथे मी डाळ वापरलीच आहे, पण गाजर वापरलं आहे. पण नसेल तर वेगवेगळ्या पालेभाज्या, मेथी म्हणा, शेवग्याचा पाला म्हणा किंवा गाजर, सिमला मिरची अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या वापरायच्या, म्हणजे त्यांचं पौष्टिकताही वाढते. इथे मी 2 मोठ्या वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं होतं. त्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 10 थालीपीठ तयार झाले, म्हणजे 4 जणांचा पोटभरीचा नाश्ता व्यवस्थित होतो हा. या प्रकारे आपण सगळे थालीपीठ करून घेऊया. हे थालीपीठ सॉसबरोबर, चटणीबरोबर, लोण्याबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब चॅनेलला माझ्या केलं नसेल तर करा, म्हणजे आपण अशाच नवीन नवीन रेसिपींसह परत भेटू.